तो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गुड मॉर्निंग। तुम्हाला दाखवतो पुढं सनराईज कसं होत आहे। चला बघा, पूर्णपणे सूर्य बाहेर आलेला आहे। खूप दिवसानंतर काल पण पडला होता, पण सनराईज अशा पद्धतीने झाला नव्हता। किती मस्त वाटलं आहे ना। या पावसामुळे तर लय कंटाळा आला आहे। मग असं कधी कधी तर छान वाटतंय। सगळीकडचं वातावरण सगळं मोकळं मोकळं आहे। आभाळ नाही, काय नाही, फक्त निळा आकाश। असं वाटलं की थंडीचे दिवस आले का, पण मला माहीत नाही थंडीचे दिवस आले का माहीत। सगळीकडे साफ वातावरण आहे, खुल्लं वातावरण आहे। बहुतेक आज पाऊस पडणार नाही, बघू काय होतंय। तर मी आज गावात चालू आहे, ते डॉक्युमेंटचे म्हणजे आधार कार्डचे झेरॉक्स मारायचे आहेत। मग दूध घालून गावात निघूया, मग तुम्हाला भेटतो थेट गावात। बसून बसून कंटाळा आला, पण लाईट काय येईना, कारण मला माझ्या आधार कार्डाचे झेरॉक्स पाहिजे होते। मग ते मारायला मी गावात आलो होतो दूध घालून। मग लाईट काय येईनाच। मग चला म्हणलं देवाकडे जाऊया। तिथं पण सोमवार असल्यामुळे लोक आलती। लाईट तर आली नाही, तिथं बसून बसून आलो देवाकडे। मग पाया पडलो। मग चला आता गावात लाईट आली का बघूया, मग झेरॉक्स मारून घरी जाऊया। गावात येऊन बघितलं, लाईट तर आली नव्हती, पण ह्यो रस्त्यावर झाड मात्र पडला होता। बघा कसं पडला आहे। फक्त गाडी एवढी जाते, आणि टेम्पो वगैरे जाणं असेल तर ते असं घुमून फिरून यावं लागतं इकडं। गाडी तर जाते। मित्रांनो, इथं बा पाणी कसं व्हायला लागलं आहे। हे तर कमी 4 दिवसा अगोदर तर इथनं रोडवरून वाहत होतं पाणी, आणि इकडं बघा शेतं झाले। शेतं किती एकर आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। शेतं झाले, शेतं पाक।